अशोक खरात यांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रुपालीताई चाकणकरांचे एक वाक्य सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे। रुपालीताई चाकणकर म्हणाल्या की खरात महाराजांना भेटून आल्यावर अंगात वेगळीच ऊर्जा येते। आता ही नेमकी ऊर्जा कोणती होती हे सगळ्या महाराष्ट्रालाच नाही तर देशालाही समजलं आहे। मित्रांनो, हा फोटो जरा झूम करून बघा। हा नवीन फोटो सध्या सर्वत्र धुमाकूळ घालताना दिसत आहे। आपले अशोक खरात बाबा चुकून HIV पॉझिटिव्ह निघाले तर अख्खं मंत्रिमंडळ व्हेंटिलेटरवर जाईल। ज्यांच्या बायका खराताकडे जात असतील ते नवरे तर कोमातच गेलेले असतील। या खराताने तर हिंदूंच्या महिला नाचवल्या। हिंदू धर्मरक्षक कोणत्या बिळात लपलेत? कुलकर्णी, चित्राताई, महेश लांडगे, शरद कोनसे, मनोहर कुलकर्णी, संग्राम जगताप, गोपीचंद पडळकर, नितेश राणे, निलेश राणे आता कुठे आहेत? त्यांच्या तोंडाला आता कुलूप लावले आहे का? हा नाशिकचा अध्यक्ष महोदय, आता त्याची सगळे जे भेटलेत ना, जे भेटले त्याची HIV टेस्ट पण करून घ्यावी लागेल आपल्याला। जेवढे भेटलेत ना त्या बंधू बाबाला सगळ्याची HIV टेस्ट गव्हर्नमेंटनीच करून घेतली पाहिजे, नाही तर संसदेने 2 दिवसांनंतर तुम्ही विसरून जाता। 2 दिवसानंतर नवे विषय आलेले असतात। आपण ह्या सगळ्या प्रकरणांना विसरून जातो। उद्या चाकणकर खासदारकीला उभी राहील, आमदारकीला उभी राहील, नगरसेवकाला उभी राहील, सरपंचाला उभी राहील आणि निवडूनही येईल। निवडून देणारे तुम्ही आम्ही असणार। आता बघा ना, तो मुलुंडचा नागडा पोपट नाचून गेला। नागड्या पोपटाने काय काय कारनामे दाखवले, काय काय दाखवलं तुम्ही सर्वांनी पाहिलं। त्या नागड्या पोपटाने एवढे कारनामे करून सुद्धा त्याच्या घरातल्या व्यक्ती या महानगरपालिकेच्या, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून येतात। हा नागडा पोपट मानाने मीडियावर येत असतो। म्हणजे लाज नसल्यासारखा हा माणूस सगळीकडे फिरतो। ह्याच्या जागी एखादा चांगल्या घरातला असता तर त्याने केव्हाच संपवून घेतलं असतं। आता हा जो कोणी भोंदू बाबा आहे, या भोंदूला तसं पाहायला गेलं तर फार महत्व नाही, पण त्याच्यासोबत जो राजकीय लोकांचा वावर आहे तिथून त्याची खरी कहाणी सुरुवात होते। भोंदूची बऱ्याच ठिकाणी प्रॉपर्टी आहे, बऱ्याच ठिकाणी करोडोंची प्रॉपर्टी आहे। आता ह्या चाकणकराला खर तर सपोर्ट करणारे सुद्धा तितकेच दोषी। आणि महाराष्ट्राचा कृषी मंत्री तो भरणे नावाचा, याला एवढा काय पुळका आला त्या बाबाचा की हे सुद्धा एक लाभार्थी आहेत बाबाकडनं घेतलेले त्या गुंगीच्या औषधाचे। हा भरणे नावाचा कृषी मंत्री, याला कृषींची कामं कमी पडली, शेतकऱ्यांचे विषय कमी पडले, हा चाकणकराची बाजू घेत सुटला। हे सुद्धा लाभार्थी आणि खरं तर या सगळ्यांमध्ये ना, ह्या सगळ्यांना सह आरोपी करून घ्यायला हवं। ही असली माणसं निवडून येतात, तुम्ही निवडून देता, मग आपल्या बोड्यावर येऊन बसतात 5-5 वर्ष। ही असली बाबांचं दर्शन, महाराजांचं दर्शन, महाराज कसले महाराज? हे असले महाराज। हा म्हणतो आपण हिंदू आहोत, आपण गुरु करून घेतो, या असल्यांची संगत करून घेतो आपण। आमचे डोळे हेपालले नाहीत बघण्यासाठी जे दिसतं ते चांगलं, खरं काय खोटं काय हे कळतं, आमचे डोळे हेपालले नाहीत असले गुरु करून। आम्हाला लायकी तर कळते माणसाची समोरच्या, हे काय लायकीचा माणूस आहे ते काय म्हणून महिला आयोगाच्या अध्यक्षांनी याच्या डोक्यावर छत्री धरली असेल, याचे पाय धुतले असतील, ते हळद कुंकू वाहिलं असेल कशावर तरी। नवल वाटतं मला महिला आयोगाच्या अध्यक्षांनी थोडी तरी शहानिशा केली असेल। काय करावं ह्या असल्या प्रकारांना बघितल्यानंतर? बघा ना, ह्याचे कर्मकांड ह्याने काय काय केले जरा पहा। त्या पीडितेनं तिची जी तक्रार आहे, जी ऑफिशियल कंप्लेंट तिने याची केलेली होती, त्यात सुद्धा तिने हे सगळं जे आहे ते सांगितलेलं आहे। त्यात तिने काय सांगितलंय ते बघा। ती असं म्हणते की तो तुम्हाला चेंबरमध्ये बोलवायचा आणि त्यानंतर तो तुम्हाला एक पेढा खायला देतो, म्हणजे त्यांनी तिला एक पेढा खायला दिला होता। मग पाणी म्हणून काहीतरी कडवट त्यांनी तिला प्यायला दिलं, ते गुंगीचं औषध होतं असं म्हटलं जात आहे। नंतर व्हायरल व्हिडिओमध्येही आपल्याला तो तसंच करताना दिसतोय की तो त्या महिलेच्या डोक्यावरती एक तांब्या जो आहे तो ठेवतोय आणि तिला पाठ करून उभं राहायला सांगतो। आणि या ज्या महिलेनं तक्रार दिली त्या महिलेनं सुद्धा हेच सांगितलेलं आहे की त्या खोलीत बोलवतो, तुम्हाला काहीतरी खायला देतो, म्हणजे पेढा किंवा अशा प्रकारचं। तिला त्यांनी पेढा खायला दिला होता, त्यानंतर त्यांनी तिला पिण्यासाठी पाणी दिलं, पण ते पाणी हे पाण्याच्या चवीसारखं लागत नव्हतं, तर ते अतिशय कडवट आणि काहीतरी वेगळंच लागत होतं असं त्या महिलेनं, त्या पीडितेनं तिच्या तक्रारीत म्हटलंय। त्यानंतर तो तांब्या जो आहे तो तांब्या तो तुम्हाला तुमच्या डोक्यावरती घेऊन उभं राहायला सांगतो, तुमचे डोळे बंद करायला सांगतो, त्या ऑफिसमधले लाईट्स जे आहेत ते लाईट्स तो बंद करतो। हे सगळं झाल्यानंतर त्यांनी ह्या महिलेला, म्हणजे जिने तक्रार केली आहे त्या महिलेला, मी कृष्ण आहे आणि तू माझी राधा आहेस असं म्हणत तिला मोहित करायचा जो प्रयत्न आहे तो सुद्धा त्यांनी केला।
नंतर तिने ज्या वेळेला थांबवण्याचा त्याला प्रयत्न केला तर त्यावेळेला त्यांनी तिला धमकवायला सुरुवात केली आणि फक्त एकदा नाही तर अनेकदा तिच्यावरती बलात्कार केला. तो लोकांना अंगठ्या किंवा मी तुम्हाला मार्गदर्शन करेन असं सांगायचा आणि म्हणायचा की हे पेंडेंट घाला, तुमच्या आयुष्यातल्या समस्या दूर होतील, किंवा हे करा आणि ह्या मंदिरात जा, 11 नारळ वाहा आणि मग तुमच्या समस्या दूर होतील. असं वेगवेगळ्या गोष्टी तो त्यांना सांगायचा, त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि मग त्याच्या त्या चेंबरमध्ये, त्याच्या त्या ऑफिसमध्ये तो महिलांना गुंगीचं औषध देऊन, म्हणजे काहीतरी खायला देऊन, पिण्यासाठी पाणी देऊन तो त्या महिलांवरती अत्याचार करायचा. मुंबई तकच्या या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगितलंय, हा ग्लासामध्ये गुंगीचं औषध द्यायचा, पण व्हिडिओमध्ये तुम्ही जर पाहाल तर ह्याने ग्लासामध्ये गुंगीचं औषध नाही, काही आणखीच टाकलेलं दिसतंय. काय टाकलेलं दिसतंय आपण कमेंटमध्ये व्यक्त व्हावं. मी तुम्हाला चाकणकरांचा एक व्हिडिओ दाखवतो, ज्यामध्ये या व्यक्तीच्या वाढदिवसाच्या दिवशी चाकणकर त्याचे गोडवे गाताना काय काय म्हणतायत जर तुम्हाला ऐकायला हवं. पहिलं वाक्यच तुम्ही नीट ऐका. पहिल्या वाक्यात त्यांनी काय म्हटलंय, जेव्हा या महाराजाला भेटून आम्ही येतो किंवा महाराजांचा आशीर्वाद ज्यावेळेस आम्हाला मिळतो, आमच्यामध्ये ऊर्जा येते. पहिलेच वाक्य नीट ऐका जरा हा व्हिडिओ. होकायंत्राची गरज आहे. हे होकायंत्राचं काम तुम्ही आमच्या साऱ्यांच्या आयुष्यात करताय. मला असं यामध्ये कधीही आयुष्यात असं वाटते की आता अंधार पडेल की काय, त्यावेळेस तुमची आठवण प्रत्येकालाच होती. तुम्हाला भेटून गेल्यानंतर, तुमचा आशीर्वाद घेऊन गेल्यानंतर त्याच्यामध्ये जी ऊर्जा येते. काय म्हणावं या व्हिडिओला पाहिल्यानंतर, महाराजांना भेटून आल्यानंतर आमच्यामध्ये ऊर्जा येते, महाराजांनी आम्हाला ओंजळ भरभरून दिलं. काय दिलं? कठीण आहे. मला अजून एक प्रश्न पडतो, तो निलेश राणे, नवनाथ बन, अजून कोण ह्यांचे पिलावळी, जी फक्त मुस्लिम किंवा इतर धर्मीय आले की ह्यांना ते धर्म खतऱ्यामध्ये येतो. मला वाटतं अहिल्यानगरमध्ये सुद्धा एक आहे, पुण्यामध्ये सुद्धा त्या कुलकर्णीबाई आहेत, अनेक आहे त्यांच्यामध्ये. गायब सापडणारच नाहीत तुम्हाला. ह्याच त्या चाकणकर बाई ज्या बाबासाहेबांच्या संविधानाचा दाखला देत होत्या आणि पोथ्या पुराणांना नावं ठेवत होत्या की पोथ्या पुराण आपण जास्त वाचतो. मला आजची सुषमाताईंची प्रेस मी पाहिली, त्यामध्ये त्यांनी सांगितलं यांच्या अनामिकेला म्हणजे करंगळीच्या बाजूच्या बोटाला कायम एक बँडेज बांधलेली असते गेल्या 3-4 महिने. म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टींवर मी विश्वास ठेवत नाही, या अघोरी विद्येवर मी विश्वास ठेवत नाही, या सगळ्या गोष्टी मला पटत नाहीत. पण ज्याच्याविषयी ती विद्या करायची तिथे जाऊन ते रक्त सांडायचं अनामिकेचं आणि मग ते काय व्हायचं, कुठली अमावस्या कुठली पौर्णिमा मला माहित नाही. पण त्यांनी काही फोटो प्रसिद्ध केले, तेही मी तुम्हाला दाखवतो. अगदी 3 महिने सलग त्यांच्या बोटाला ती 3 महिने सलग, कारण कुठली जखम अशी 3 महिने राहत नाही, बँडेज मारलेली सलग 3 महिने. जरा पहा. चाकणकरांच्या प्रत्येक फोटोमध्ये करंगळीच्या बाजूच्या बोटावर अनामिकेवर एक बांधलेलं बँडेज दिसेल. खरं सांगू का, या कर्मकांडामध्ये, या असल्या अघोरी विद्येमध्ये आपल्याला कवडीचा रस नाही. पाहूयात भविष्यात या सगळ्या प्रकरणावर, या महाराष्ट्राच्या एप्स्टीन फाईलवर, म्हणजे बाहेरच्या एप्स्टीन हो पण हो न हो, महाराष्ट्रातल्या एप्स्टीन फाईलवर नेमकं काय घडतंय.